आलो त्याचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले ती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका मने काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठ्ठला 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 वंशी विभूषित करान्वनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात् पुरनेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समजरन सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंग करू
जन्मालो त्याचे बरोबर तर विको जास्त झाला आवाज बरोबर करतो जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आज अतिशय दुःखद असा विषय स्वर्गीय प्रल्हाद उद्धवराव गिराम यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा हा आजचा दिवस दिनांक 17/4/2025 ला त्यांना अतिशय दुःखद अशा घटनेमध्ये देवाज्ञा झाली आणि देवाज्ञा होऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि विशेष दुःखद घटना म्हणजे त्यांचेच भाचे माऊली पांडुरंग धोंडगे याचाही त्या दिवशी मृत्यू किंवा त्या दिवशी त्यालाही देवाज्ञा झाली. दोघही मामा आणि भाचे एकाच वेळी एका ठिकाणी दोघांना देवाज्ञा होते. याच्यासारखं त्यांच्या परिवाराला व तुम्हा आम्हाला सर्वांना दुःखासारखा विषय नाही. अतिशय अल्पवयामध्ये आयुष्याच्या अनेक उमेदी आयुष्य जगत असताना पुढे भरपूर काही करायच्या भावना होत्या, परंतु त्या सर्व भावना मृत्यूच्या सोबत गेल्या. याचंही सर्व परिवाराला नातेवाईकांना व स्नेहीजनांना सुद्धा परम दुःख आहे आणि अशा दुःखद घटनेचा काय विषय आहे. आणि म्हणून तरी सुद्धा त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, ईश्वरगती प्राप्त व्हावी म्हणून त्यांच्या कुटुंबाने अर्थात उद्धव बळीराम गिराम व सीताराम बैराम गिराम यांनी हा कार्यक्रम येथे अशा प्रकारचा आयोजित केलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, वडील आहेत, काका आहेत, त्यांचा परिवार आहे, या सर्वांच्या वतीनं पुण्यस्मरण संपन्न होत आहे आणि त्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी या परिवाराच्या वतीने मला आमंत्रित केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या सेवेसाठी अतिशय दुःखद अंतकरणाने म्हणावं लागतं. त्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा यांचा आहे आणि छोट्याशा अभंगामध्ये संत कृपा झाल्यानंतर प्रत्येक जीवाचा उद्धार होतो. आणि म्हणून ज्यांचं पुण्य स्मरण आपण करणार आहोत त्यांच्याही उद्धारासाठी आजचं हे ज्ञानदान आहे, तदनंतर अन्नदान आहे. म्हणून आपण आता आपल्या अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडीशी अभंगाची प्रस्तावना पाहणार आहोत. संसार सागराचे किंवा संसार नदीचे 2 तट आहेत, 2 काठ आहेत, 2 किनारे आहेत. पहिला किनारा जन्माचा आहे, दुसरा किनारा मृत्यूचा आहे. तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला एक दिवस आलो. प्रत्येकाच्या जन्माला येण्याची तारीख वेगळी असते. 2 बालक एकदा जरी जन्माला आवळे जावळे म्हणून आले तरी सुद्धा त्यांच्या जन्मामध्ये काही सेकंदाचा का होईना पण फरक असतो. ईश्वराने ज्या सृष्टीची रचना केलेली आहे ती सृष्टी विषम आहे आणि त्या सृष्टीमध्ये भगवंत समरूपाने ओतप्रोत आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. विठाला विठाला
चरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. गीता सांगते समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया. ईश्वराचं राहणं किंवा ईश्वराचं वास्तव्य सर्वांमध्ये समरूपाने आहे. मुंगीमध्येही तेवढाच ईश्वर आहे आणि तुम्ही आम्ही एवढे मोठे आहोत, तुमच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढाच ईश्वर भरलेला आहे. कोणामध्ये किती देव भरलेला आहे, किती ईश्वर भरलेला आहे तो प्रश्न वेगळा आहे, परंतु ईश्वर सर्व वस्तूमध्ये समान आहे. तुमचा, आमचा, मुंगीचा, हत्तीचा सर्वाचा स्पर्श त्या आत्मस्वरूपाला आहे, त्या ईश्वराला आहे. आणि तो ईश्वर जो जो त्याला स्पर्श करून राहतो त्याच्यावरती कृपा करत असतो. जन्म त्याच्या कृपेने आला आणि जन्म ज्याच्या कृपेने आला, मरणही त्याच्याच कृपेने येत असतं. पण जन्मात आपण सुख अनुभवत असतो आणि मृत्यूमध्ये दुःखाचा अनुभव करत असतो. ज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर जन्मापेक्षा मृत्यू सुखदायी आहे. मृत्यू इतका सुखदायी आहे, परंतु त्याची जाणीव तुम्हा मला अज्ञानी लोकांना नाही. जन्म झाल्यानंतर जो पर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सुख आणि दुःख भोगावे लागतात. मृत्यूचं सुख आणि दुःख एका क्षणापुरतच असतं. मृत्यू झाला, एका क्षणाचाच काही परिणाम जो व्हायचा तो होईल, पुन्हा संपला. पुन्हा जन्म होईल तर पुन्हा आयुष्यभर दुःख भोगत राहा. किंचित कुठेतरी मिळालं तर सुख मिळत राहतं. आणि त्या थोड्या सुखावरती आपण आयुष्य जगत राहतो आणि थोडं सुख झाले की अपार दुःखाला विसरून जात असतो. सुख पाता जवा पाडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये क्षणिक सुख मिळतं माणसाला आणि तो अपार दुःखाला त्या क्षणिक सुखापुढे विसरून जातो. हे सतत जीवनामध्ये माणसाच्या घडत राहतं. सुखाचं प्रारब्ध घेऊन आले तर सुख मिळतं, दुःखाचं प्रारब्ध घेऊन आले तर दुःख मिळतं. आणि हे सर्व तुमच्या कर्मावरती, तुम्ही केलेल्या कर्मावरती, तुम्ही केलेल्या कर्तव्यावरती अवलंबून असतं. जेवढं चांगलं कर्म कराल ते तुम्हाला पुढे सुख देत असतं आणि जेवढं वाईट माणूस कर्म करतो त्याचं दुःख माणसाला भोगावंच लागत असतं. लक्षात घ्या. आणि सुख दुःख जे भोग आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ईश्वराने भेदभाव केला नाही. आणि महत्वाची गोष्ट, कर्म करण्याचं स्वातंत्र्य जीवाला आहे, परंतु कर्माचं फल घेण्याचं स्वातंत्र्य जीवाला नाही, तो ईश्वर देतो. तुम्ही जसं कर्म केलं त्या कर्माचं फळ ईश्वर देतो. कर्म करणं तुमच्या हातात आहे. ईश्वर असा म्हणणार नाही की बाबा हे केल्यानं पाप होतो, हे तू करू नको, असा ईश्वर म्हणणार नाही. असा म्हणणारा फक्त साधू आहे. तो सांगतो की बाबा हे असं असं करू नको, हे जर केलं तर पाप होईल. आणि ईश्वर आयुष्यभर आपल्या प्रती मौन धरून राहतो. साधूनं समाजाच्या हितासाठी, तो ईश्वरच आहे साधू, पण त्याने मौन सोडले आपल्या हितासाठी. आणि तो ईश्वर देव आहे, त्याने आपल्या हिताकडे काही लक्ष नाही, त्याने मौन धरलेलं आहे. त्याला माहित आहे की हा व्यक्ती पाप करत आहे, पण ईश्वर म्हणणार नाही, त्याला बुद्धी देणार नाही की तू पाप करू नको म्हणून. काय? कारण कर्माचं स्वातंत्र्य जीवाला दिलेलं आहे.
आणि फळाचं स्वातंत्र्य ईश्वराने आपल्याजवळ ठेवलेलं आहे. विठ्ठला अरे संत आहेत आणि म्हणून आपल्याला जीवन कळायला लागलं. संत आहेत म्हणून पोथ्या पुराण कळायला लागलं आपल्याला. संत आहे म्हणून कळायला लागलं. पोथी वाचतो म्हणून त्या ठिकाणी त्याला पोथी कळते असं काही नाही. शब्दाचे अर्थ थोडे थोडे कळायला लागले की तो पोथी सांगायला लागतो. पोथी सांगतो पण त्यालाही पोथी कळालेली नसते. पोथी फक्त त्यालाच कळले असते की जो साधू स्वरूपाला प्राप्त झाला. जो संत झाला त्याला पोथी कळत असते, लक्षात ठेवा. आणि बाकीचे नुसते पोथी वाचणारे आहेत. कबीर म्हणतात, पोथी पडपड जग मुवा पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय. पोथी वाचून वाचून पोथी वाचणारे मेले, परंतु मरूनही त्यांना पोथी कळाली नाही. पोथी कळणं सोपं आहे का? कोणी उठला की सुटला पोथी सांगत राहतो. एक वाचतो दुसरा सांगतो. काही काही तेच वाचतात आणि तेच सांगतात. त्याची परंपरा आहे की नाही? तुमच्या इकडे कसं आहे, एक वाचतो ते ओव्या, दुसरा त्याचा अर्थ सांगतो. आमच्या इकडे जास्त माणसं नाहीत वाचणारे आणि सांगणारे. आमच्याकडे तोच वाचतो आणि तोच सांगतो काय सांगायचं ते. तुमच्याकडे जास्त प्रमाणात पोथी वाचक आणि पोथी ते सांगणारे लोक आहेत. मराठवाडा आहे, संतांची कृपा आहे. विठ्ठला आणि पहा, आमच्याकडे विदर्भात तिकडे हास्य संत होऊन गेले. त्यांनी त्या ठिकाणी पोथीवाल्यावरती आसूडच ओढले. प्रत्येकानं गाडगे महाराज होऊन गेले. त्यांना नकली पोथी नकली वाचणारे आवडत नव्हते. राष्ट्रसंत झाले जगाला सत्य सांगण्यासाठी. अरे खोटं किती दिवस तुम्ही सांगणार? तुम्ही पोथ्या वाचता म्हणजे खऱ्याच पोथ्या वाचता असं समजू नका. खोट्या सुद्धा पोथ्या वाचून राहिले. म्हणून समाज सुधरून नाही राहिला, ऐकणारे सुधरून राहिले. तेवढेच 2 सांगणारे, तेवढेच 25 ऐकणारे कितीतरी वर्षापासून चालत आलेले आहे. परिवर्तन महत्वाचं आहे. एक जरी सुधारला एका पोथी तर भरपूर गोष्ट झाली. विहिरीला नाही पाणी लागलं पण एक चांगला नळ लागला तर काही ना काही माळव तरी निघतं का नाही? हे महत्वाची गोष्ट असते. विठ्ठला 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 म्हणून कबीराने सुरुवातीला कबीराने आसूड ओढला की पोथी पडपड जगमुआ. पोथी वाचून वाचून मेले. त्यांनाही पोथी कळायला ना ऐकणाऱ्यांनाही कधी पोथी कळाले. पोथ्यात फाटल्या. पण हे काही मात्र फाटले नाही की तशाला तसेच नाही. काहीतरी घडलं पाहिजे तर त्या पोथी वाचण्याला महत्व आहे. मी हे म्हणत नाही तुम्हाला की बाबा वाचू नका. अर्थवीन पोथी वाचू नये, अर्थवीन पोथी वाचू नये, अर्थावीन पोथी वाचू नये.